तुम्ही काय भीक मागता थिएटर द्या म्हणून? मराठी नाही बोलेगा क्या करने का कर ले. किती वेळा भांडणार, किती वेळा तोडफोड करणार? मराठी कलाकार रस्त्यावरती का उतरत नाहीये? काय नाही आमच्या मराठी माणसाकडे हो. फक्त ह्या राजकारणी लोकांनी आणि ह्या प्रशासनाने आमचे मराठी माणसाचं खच्चीकरण केलंय, पण आम्ही ते हारून पाडू. मराठी कलाकारांची बरोबर या देशामध्ये कोणी करू शकत नाही. बॉलिवूडला डोक्यावर घेणारी आमची दुर्दैवाने मराठी माणसं आहेत हो. आता खूपसे असे शब्द आहेत जे मराठीत पूर्वी 10 वर्षापूर्वी मराठीत नव्हते. मी असं पण ऐकलंय 1 हप्त्यानंतर मी हे करीन. आठवडा कुठे गेला? भाषेची हे जे मिश्रीकरण आहे ना, हे हिंदीमुळे झालं आहे. आता बोलीभाषेमध्ये बघा, आता मी हा मेज आहे असं तर बोलणार नाही आहे, हा टेबल आहे हेच वाक्य म्हणणार आहे. तसं काय झालं माहीत आहे का, हे बॉलिवूडनी ना सगळ्या माणसाला इतकं मिश्रित केलं आहे आणि इतकी भेसळ केली आहे की बॉलिवूडचे जे शब्द आहेत ना ते त्या ठिकाणी आलेले आहेत. आम्ही मागे एक मोहीम चालवली होती, बॉलिवूड मुक्त महाराष्ट्र. या बॉलिवूडमुळे आमच्या मराठी सिनेसृष्टीचं इतकं खच्चीकरण झालं आहे. एक मराठी माणसाला तुमच्या त्या दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये प्रवेश नाकारतात हो. इतकी दुर्दैवी परिस्थिती त्या आमच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीची आहे. आणि ती दादासाहेब फाळके चित्रनगरी कोण सांभाळत आहे माहिती आहे का? एक परप्रांतीय IAS अधिकारी चालवतो. आज MMRDA कोण चालवतं? एक परप्रांतीय अधिकारी चालवतं. या देशाचं जे नगरविकास कोण चालवतं? एक परप्रांतीय अधिकारी चालवतो. आज तुमच्याकडे शालेय शिक्षण विभाग कोण चालवतं? एक परप्रांतीय अधिकारी चालवतो. मराठी राहील कशी हो? आणि मराठी माणसाला न्याय मिळेल कसा हो? हे षडयंत्र सगळ्यांनी ओळखून घेण्याची गरज आहे आणि यासाठीच मराठी माणसाने आवाज बुलंद करण्याची गरज आहे. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या सामान्य मराठी माणसाला सांगता की मराठी बोललं पाहिजे, त्यावेळेस तुम्ही अंबानीला देखील बोललं पाहिजे, त्यावेळेस तुम्ही जावेद अख्तरला देखील बोललं पाहिजे, त्यावेळेस तुम्ही तुमच्या आजूबाजूला फिरणाऱ्या अडाणीला देखील सांगितलं पाहिजे, त्यावेळेस तुम्ही तुमच्या आजूबाजूला उभारणाऱ्या शाहरुख खानला देखील सांगितलं पाहिजे की तू मराठी बोल आणि त्याला मराठी सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही फक्त ठेल्यावाल्याला सांगून होणार नाही. माझ्यासारखा गोवर्धन देशमुख मी तुम्हाला शब्द देतो, मी गेल्या अनेक वर्ष हिंदीमध्ये बोलत नाही. माझी दोन्ही मुलं मराठी माध्यमातून शिकतात. मी जगतोय. बोलावे तैसे चालावे तोच खरा मराठी असं मला नक्की वाटतंय. सर, तुमच्या बोलण्यावरून मला एक आठवलं. काही वर्षांपूर्वी हा पूर्ण देश एक गाण्यावर नाचत होता, ऐका दाजीबा. त्याच्यापूर्वी दादा कोंडकेचं ढगाला लागली कळ. मराठी येता नसूनही पूर्ण देश, संपूर्ण राष्ट्र या गाण्यांवर नाचत होता. तुम्हाला असं नाही वाटत मराठीचं जे कारण आहे त्याच्याबद्दल काम करायला आपले जे आर्टिस्ट आहेत, आपले कलाकार आहेत, त्यांची फार मोठी गरज आहे आपल्याला? आमचे मराठी कलाकार दुर्दैवाने तुम्हाला सांगतो, फक्त आमचा सिनेमा मराठी आला आहे तो बघा, एवढ्यापुरतं ते मराठी आहेत. राज्यावरती कुठलं संकट आलं, मराठी विरोधात द्वेष झाला, मराठी माणसाला घरं नाकारले, हिंदी सक्ती होते, मराठी सिनेमाला थिएटर नाकारले जातात, तेव्हा हे एकत्र काय येत नाहीत? तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. मला आठवतं मी लहान होतो, बॉलिवूडचे सगळे कलाकार, हिंदी कलाकार एकत्र रस्त्यावर मुंबईमध्ये उतरले होते. का? कारण टॅक्स वाढवला होता सिनेमावरचा. मराठी कलाकार रस्त्यावरती का उतरत नाही आहेत? दुर्दैवाची गोष्ट आहे. ज्या दादासाहेब फाळकेंनी देशाचा चित्रपट उभारला, या देशाला सिनेसृष्टी दिली, त्या दादासाहेब फाळकेंच्या भूमीमध्ये मराठी माणसाच्या सिनेमाला थिएटर नाकारलं जातं. हे दुर्दैव नाही आहे? किती वेळा भांडणार, किती वेळा तोडफोड करणार? आशिष शेलार आमचे सांस्कृतिक मंत्री आहेत. या आशिष शेलारांना माझी नम्र विनंती आहे, तुम्ही कायदा करा. संध्याकाळचे इव्हिनिंगचे 2 शो मराठी सिनेमाला सगळ्या थिएटरमध्ये लागले पाहिजेत. कोणाची हिंमत होणार नाही मराठी सिनेमाला थिएटर नाकारण्याची. अहो, दादासाहेब फाळकेंनी ही सिनेसृष्टी उभारली आहे. तुम्ही काय भीक मागता थिएटर द्या म्हणून? माझा सिनेमा आज कुठे जातो आहे? माझा सिनेमा आज नॅशनल विनिंग अवॉर्डचे आमच्याकडे कलाकार आहेत. मराठी कलाकारांची बरोबर या देशामध्ये कोणी करू शकत नाही. आता तुम्ही मगाशी एक मुद्दा म्हणला की ढगाला लागली कळं आणि अशी गाणे त्यावेळेस चालायचे. तो वेळ पुन्हा येतोय. माझ्याकडे नवीन नवीन कलाकार येत आहेत. बघा तुम्ही, मराठी माध्यमाचे वाहिन्या वाढल्या, मराठी तुमच्या वृत्तवाहिन्या वाढल्या, मराठी प्रेक्षक वाढतो. इंस्टाला जा, तुम्ही फेसबुकला जा, मराठी गाणे वाढलेत. अहो, सुंदरी सुंदरी सारखी गाणे पूर्ण देश गातोय हो. डॅनी पंडित आमचा मराठी गाजतोय. अहो, काय नाही आमच्या मराठी माणसाकडे हो. फक्त ह्या राजकारणी लोकांनी आणि ह्या प्रशासनाने आमचे मराठी माणसाचं खच्चीकरण केलं आहे, पण आम्ही ते हारून पाडू. सर, जे नेगेटिव्ह एक परसेप्शन झालं आहे की मराठी नाही बोललं तर मारहाण होते, मराठी बोलण्याचं एक प्रेशर येतं आहे सगळ्यांना,
त्याच्याबद्दल काय? मराठी न बोलल्यामुळे जर आम्ही मारहाण केली असती ना, अमिताभ बच्चन महाराष्ट्रात मोठा झाले नसते. मराठी न बोलल्यामुळे जर आम्ही मारहाण केली असती, शाहरुख खान महाराष्ट्रामध्ये मोठा झाला नसता. बॉलिवूडला डोक्यावर घेणारी आमची दुर्दैवाने मराठी माणसं आहेत हो. या बॉलिवूडला सगळ्यात जास्त पैसा मराठी माणूस देतो आहे. आलं का लक्षात? मराठी माणूस कोणालाही विनाकारण मारहाण करत नाही. मराठी नाही बोलेगा क्या करने का कर ले, असं ज्यावेळेस एखादा माणूस म्हणतो ना, हम नाही बोलेंगे मराठी, या उखाडले, ह्या ज्यावेळेस मराठी माणसाला सांगितलं जातं त्यावेळेस हे मराठी रक्त आतून जागं होतं. का सांगू? या राज्यामध्ये 107 हुतात्म्याचं रक्त सांडलं आहे. ऐका तुम्ही, हे रक्त सांडून भूमी उभारली आहे. त्या भूमीमध्ये तुम्ही पोटापाण्यासाठी आलात ना, तुम्ही रोजगारासाठी आलात. तुम्हाला कोणीही मारहाण केली नाही आहे. आज कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये इतके परप्रांतीय आहेत. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये फेरीवाले परप्रांतीय आहेत. कोणाला मारलं हो? 1-2 घटना ज्या घडल्या, या घटना कशामुळे घडल्या? माजोरडेपणामुळे घडल्या. पण एक चांगली गोष्ट झाली की महाराष्ट्रात मराठी हा संदेश देशामध्ये गेला, याचा आम्हाला अभिमान वाटतो. जय महाराष्ट्र.